नमस्कार, माझं नाव दीपक पवार आणि तुम्ही बघताय कडक पॉलिटिकल। भारतीय माणसं धर्म, जात, भाषा, भेद, पंथ हे सगळं विसरून जोरदार काम करू शकतात का? तुमचं उत्तर जरी नाही असलं तरी हो, हे सगळं विसरून लोक जोरदार कामं करतात, अशीच सध्या स्थिती भारतात आहे। अहो, राजकारण म्हणलं की लोक सगळं झोकायला तयार असतात। गंमत अशी आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी कसबा पोटनिवडणूक झाली। कसबा पोटनिवडणूक झाल्यानंतर पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले काय, नेत्यांनी एकमेकांबद्दल बोललं काय, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या काय, नको नको ते सगळं आपण सगळ्यांनी बघितलंच आहे। पण त्या दरम्यान एक वाक्य, एक विधान जोरदार चर्चेला आलं। ते म्हणजे आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांनी विधान केलं होतं की हु इज धंगेकर। ह्या प्रश्नाला मतदारांनी दिलेलं उत्तर आणि धंगेकरांनी दिलेलं उत्तर हे या लोकशाहीचं खरं गमक आहे असं मला वाटतं। म्हणजे काय की चंद्रकांत दादांचं काय चुकलं न चुकलं हे सांगण्याचा माझा अधिकार जरी नसला तरी सुद्धा अति आत्मविश्वास हा माणसाला अडचणीत आणू शकतो, असं काहीसं चित्र त्या गोष्टीवरतून स्पष्ट झालं। 4 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या। 4 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपला जोरदार यश मिळालंय। यश कसलं, जोरदार बहुमत मिळालंय आणि ज्याचा आनंद पक्ष म्हणून त्यांनी साजरा करायलाच हवा। परंतु येत्या काही दिवसात महाराष्ट्रासह इतर काही राज्यांच्याही निवडणुका किंबहुना लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातली स्थिती पाहता भाजपच्या मनामध्ये कोण प्रकाश आंबेडकर असा प्रश्न चुकूनही येऊ नये। आणि हे सगळं करण्याचं आणि विचारण्याचं सांगण्याचं कारण असं की प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारते आहे। म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये जवळपास 40 लाख मतं घेऊन 7% मतांसह 5 खासदार पाडणारी, म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 5 खासदार धारातीर्थी करणारी हीच ती वंचित बहुजन आघाडी। याच वंचित बहुजन आघाडीने 2019च्या निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 25 लाखांच्या आसपास म्हणजेच 5% मतदान शेअर आपल्याकडे घेतला आणि 22 आमदारांना धारातीर्थी पाडले। त्यावेळची स्थिती, त्यावेळच्या युत्या जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा प्रकाश आंबेडकरांना हलक्यात घेणं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची त्यावेळची सगळ्यात मोठी चुकी ठरली। आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्या आहेत। महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पुढे काय होईल हे तर काळाच्या गर्भात दडलेलं उत्तर आहे। परंतु मराठा आंदोलन आपल्या अत्युच्च टोकाकडे जात आहे आणि अशातच राजकीय नेत्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडण्याऐवजी 4 हात दूर राहून सावधगिरीने भूमिका घेतली आहे। पण या आंदोलनाबद्दल स्पष्ट भूमिका घेत प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे त्यांच्यासाठी मराठा समाजातून सुद्धा आता एक सहानुभूतीची सुप्त लाट सुरू झाली आहे। अशा प्रसंगी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांची ताकद ही महाराष्ट्रात वाढली आहे असेच म्हणावे लागेल। आणि हो, शिवसेनेतल्या फोडाफोडीनंतर, राष्ट्रवादीतल्या फोडाफोडीनंतर शिवसेनेसोबत अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत केलेली युती ही सुद्धा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांच्या पथ्यावरतीच पडते आहे असंच एकूण चित्र आहे। हे सगळं आपल्या समोर असताना भारतीय जनता पार्टीला प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांना हलक्यात घेऊन कसं चालेल? प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा गेल्या काही दिवसांचा राजकीय प्रवास बघता त्यांनी जी जोरदार मुसंडी मारली आहे आणि त्यांचे चिरंजीव किंवा त्यांचे फॉलोअर्स ज्या पद्धतीने त्यांच्यासाठी काम करताना आपल्याला दिसत आहे, यावरतून हे मात्र स्पष्ट आहे की येत्या काळातली महाराष्ट्रातली निवडणूक ही कोणत्याही राजकीय पक्षांना प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांना वगळून किंवा त्यांच्याशिवाय इमॅजिन करणं शक्य नाही। अर्थात हे तुमच्या समोर मांडण्याचं कारण इतकंच हो, राजकारण। अहो, राजकारणातली प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर अगदी मुद्देसूद, मुद्द्यांना धरून आणि मुद्द्यांवरती अधोरेखित करणारी तुमच्या समोर ठेवणं हेच आमचं काम आहे असं आम्ही समजतो। कडक टीव्हीचा, कडक पॉलिटिकलचा हा पहिला वैला शो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा। अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत। जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन नक्की दाबा। थँक्यू।